मित्रांनो, नोकरी करून मोठं जर झालं असता, तर आज प्रत्येक कामगार मोठा असता, अमीर असता, करोडपती असता. तुम्ही कधी हा विचार केलाय का, की बाबा मी नोकरी करतो, पण नोकरी करून जर तुम्हाला करोडपती होता आला असतं, तर आज प्रत्येक बिझनेसमॅन बिझनेस करत नसता, बल्कि नोकरी करत असता, कोणाच्या तरी हाताखाली काम करत असता. जर तुम्हाला थोडासा तुम्ही विचार केला, तर हे बघा, लोक असे सिस्टम बनवतात. आता सिस्टम या शब्दाचा अर्थ पुढे पाहूया, परंतु त्याच्या आधी एक विचार करा. लोन घेतात बँकेकडून लोन घेतल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे याच्यावरती व्याज आहे, खूप म्हणजे आपल्यावर लोड पडेल, याच्यावर व्याज इतक्या मोठ्या प्रमाणात आकारलं जातं की आपण ते ऐकूनच वापस येतो. परंतु तुम्ही कधी हा विचार केलाय का, की मोठे मोठे लोक इतके लोन्स घेतात की त्यांच्या संपत्तीपेक्षा अर्धा पट किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते लोन घेतात, आणि लोन घेतल्यानंतर ते काय करतात, मान्य आहे, लोन घेतात, एक लोन घेतात, अर्ध फेडतात, अर्ध्याच्या नंतर संपूर्ण परतफेड करतात. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त, समजा पहिलं लोन जर त्यांनी 10 लाखाचं घेतलं, तर दुसरं लोन त्यांना 20 लाखाचं भेटतंय. 20 लाखाचं फेडल्यानंतर त्यांना 50 लाखाचं तिसरं लोन भेटतंय. 50 भेटल्यानंतर 1 करोड, करोड भेटल्यानंतर कोटी, कोटीपेक्षा अब्ज, खब्ज असं हे वाढत जातं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोन घेतात. आणि हे लोन म्हणजे कसं, बँकांना माहिती आहे, हे मोठे मोठे जे लोक अंबानी, अडाणी, हे जे कर्ज घेतात, इलॉन मस्क वगैरे, ते पैसा परत भेटत नाही बँकेला, म्हणजे भेटणार नाही हे बँकेवाल्यांना माहिती आहे. तरी सुद्धा ते सिस्टम, म्हणजे समजा एक सायकल चालवण्यासाठी त्यांना ते लोन द्यावंच लागतं. कारण की सिस्टम म्हणजे सायकल आहे. सायकल म्हणजे आता तुम्ही पाण्याची सायकल बघितला असाल, सजीवांची सायकल बघितला असाल, परंतु आपण इथे पैशाच्या सायकलीबाबत बोलत आहात. म्हणजे कसं, सिस्टम म्हणजे असा एक व्यवसाय म्हणा किंवा प्रोजेक्ट म्हणा, ज्यामध्ये लोक पैशासाठी काम करत नाहीत, पैसा आपल्यासाठी काम करतो. म्हणजे आता समजा मल्टिपल सोर्सेस झाले, फ्रीलान्सिंग झाली. फ्रीलान्सिंग मध्ये तुम्ही स्टार्टअप करू शकता, परंतु एकापेक्षा जास्त सोर्सेस काढणं महत्वाचं आहे. आता मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण हे जाणणार आहोत, मोठे माणसं काय करून इतके मोठे मोठे होत आहेत. आता सुरुवातीपासून ऐका, समजून घ्या आणि ऐका. फक्त ऐकून उपयोगाचं नाही, समजून घेतलं तर काहीतरी तुम्हाला महत्वाचं पडेल, म्हणजे भविष्यामध्ये म्हणा किंवा काही तुमच्या दिमागामध्ये आयडिया येईल. तर मित्रांनो, आता सिंपल भाषेमध्ये एक स्टोरी सांगतो. आता अंबानी असो, अडाणी असो किंवा इलॉन मस्क, हे यांनी स्टार्टअप असंच केलेलं आहे. तर सुरुवातीला 5-10 लाखाचं लोन घ्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोन घेतलं समजा, आणि ते लोन घेऊन एखादा बिझनेस सुरू केला, छोटासा बरं का, जास्ती मोठी कंपनी म्हणत नाही मी, एकाच रूम मध्ये कंपनी, म्हणजे कंपाऊंड मारून वगैरे काय करायचं ते केलं. समजा आता आपण एखादी दुकान घेऊ किंवा कंपनी घेऊ, समजा तुमची चहापत्ती घेऊ शकता. म्हणजे कच्चा माल आणायचा, त्याच्यावर प्रोसेस करायचं, पॅकिंग करून वाट लावायचं आणि त्यावर तुमचं ब्रँड चिटकावायचं. आता समजा हा उद्योग 6 महिने चालवतात. त्यांनी लोन घेतलेलं होतं 10 लाखाचं, समजा 10 लाखाचं लोन घेतलं, 6 महिने चालवलं, ते चांगलं बिझनेस ग्रो झाला. आता यांच्या दिमागामध्ये आलं की आपला बिझनेस मोठा करायचा आहे. मग ते काय करतात, एकदम 10 लाख देऊन टाकतात, म्हणजे जितकं व्याज प्लस उचललेले पैसे बँकेला परत देतात. आणि याच्या नंतर किती कर्ज भेटतं त्यांना, 20 लाख किंवा 50 लाख, हजारावर बोलायचं नाही, डायरेक्ट लाखावर 50 लाख कर्ज भेटू शकतं. कारण की पहिली परतफेड केलेली असते आणि त्याच्यानंतर ते थोडंसं वाढवतात, बिझनेस वाढवल्यानंतर जेव्हा त्यांना वाटतं की अरे हो, आपल्याला आता हे अजून पसरवायचं किंवा एखादी नवीन शाखा खोलायची किंवा दुसऱ्या ठिकाणी एखादी शाखा खोलायची, तर ते बिझनेसचा पैसा येत राहतो. म्हणजे असं नाही की बिझनेस बंद आहे, फक्त बांधकाम केलं, गोडाऊन बांधलं दुसरीकडे, परंतु हा पैसा इथेच आहे. आता खरा फॅक्ट इथे समजा, इथून लक्ष देऊन ऐका. आता ह्यांनी जे गोडाऊन वाढविलं, 50 लाखाचं लोन घेतलं, हे बांधण्यामध्ये गेलं. आता हे जे ह्यांची साखळी चालू आहे, म्हणजे बिझनेस, पैसा जे मनी चालू आहे, रनिंग चालू आहे, चहापत्ती विकणे, पार्सल करणे, घेणे, बनवणे, प्रोसेस करणे, पॅकिंग करणे, हे जे चालू आहे. आता याच्यानंतर हे 50 लाख जे आहेत ते 6 महिन्यात सहजली इझिली निघून जातात. आता हे निघाले, आता मोठं गोडाऊन पण आहे, एक शॉप पण आहे. म्हणजे शॉप म्हणजे असं समजा की ऑफिस झालं ते, आणि ऑफिसच्या नंतर मागे गोडाऊन आणि त्याच्यानंतर एक शॉप तयार झाली. आता हे 50 लाख कर्ज परत देण्या अगोदरच 1 करोडचं उचलतात. त्याच्यानंतर दुसरा मल्टिपल सोर्स, म्हणजे एकापेक्षा जास्त धंदे असणे, मग दुसरा धंदा बघतात आणि त्याच्यावरती ते काम करायला लागतात. म्हणजे आता 1 करोडचं लोन भेटलं ह्यांना, तर हे ते पैसे कधीच परत घेत नाहीत, एकापेक्षा जास्त किंवा जास्तीत जास्त लोन घेण्याचा हे प्रयत्न करतात. जितकं लोन भेटेल तितकं घेतात, कारण यांना पैशाचं सोर्स तयार करायचा असतो. त्याच्यासाठी सोर्स तयार करण्यासाठी पैसाच लागतो. आता समजा पाणी तयार करण्यासाठी
खाली पाणी लागतं का नाही, म्हणजे पाण्याची वाफ बनून जेव्हा ती वर जाते तेव्हाच वरून पाणी खाली पडतो, पाऊस पडतो की नाही. मग तसंच जर पैशाचा प्रवाह पाहिजे असेल, स्त्रोत पाहिजे असेल, तर आपल्यापाशी थोड्या प्रमाणात तरी स्त्रोत पाहिजे, म्हणजे पैसा पाहिजे. पैसा असला तर पैशाचा प्रवाह आपल्याला निर्माण करता येतो. आता समजा स्त्रोत आणि प्रवाह हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. स्त्रोत म्हणजे समजा एखाद्या पैशाचा साठा असेल, साठा म्हणजे जमा केलेले पैसे 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख किंवा हजारावर बी असू शकतात, करोडावर पण असू शकतात. आणि प्रवाह म्हणजे रेग्युलरली येत जाणे, म्हणजे एका पाठोपाठ येत जाणे. म्हणजे समजा आज आता 5 मिनिटं आधी एक 5,000चा माल विकला, नंतर अजून 10 मिनिटांनी 10,000चा विकला, अजून 15 मिनिटांनी अजून 10,000चा विकला. याला म्हणतात प्रवाह, एका पाठोपाठ विकत जाणे. तर आता ह्या प्रवाहाबद्दल हा व्हिडिओ लांब का होतोय, कारण आपलं चॅनल नवीन आहे, व्हिडिओ खूप मोठा होतोय, आपल्याला इतका व्हिडिओ टाकायचा नाहीये. तर मित्रांनो, तुम्ही, मला वाटलं असेल, म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, इतकं मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आपण याचा नेक्स्ट पार्ट उद्याला अपलोड करूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. आणि तुम्हाला जर असंच उद्योजकाबाबत किंवा पैशाबाबत जाणून घ्यायचं असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नेक्स्ट रीलमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.